देऊळ शेविले म्हणजे देवानं देऊळ खाऊन टाकलं आणि पाणी कोरडच ठेवलं. कारण जेवताना जे पाणी घेतो आपण ते पाणी प्यालेच नाही. खरं पाणी पिण्याकरता घोट 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 जेवताना पाणी प्यावं लागतं, घोट घोट जास्त नाही. आणि जेवण झाल्यानंतर एक तासानं पाणी प्यावं लागतं असं आयुर्वेद शास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र प्रतिपादन करतं. पण भगवंताने देऊळ खाल्लं आणि पाणी कोरडच ठेवलं. आता पाणी कोरडं नसतं खऱ्या अर्थानं पाहिलं तर. पाणी ओलं असतं. मराठीमध्ये त्याला ओलं म्हणतात, इंग्लिश मध्ये त्याला लिक्विड म्हणतात आणि संस्कृत मध्ये त्याला द्रवीभूत म्हणतात. द्रवयुक्त पाणी आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पाणी कसं कोरडं राहिलं आणि देवानं देऊळ कसं खाल्लं. आणि देव देऊळ खाऊ शकतो का? हा, एखादी वेळेस माणसानं देऊळ खाल्लं म्हणलं तरी चालत. मला ते एखाद्या वेळेस माणसाबद्दल संशय घ्यायचं काही कारण नाही, पण देवानी देऊळ खाल्लं हे म्हणणं जरा मला संयुक्तिक वाटलं नाही. पण आता एवढ्या मोठ्या माणसाला कसं बोलावं आपण? वास्तविक पाहिलं तर माणसं देवळच काय काही बी खाऊ शकते. खडी खाते, सिमेंट खाते, वाळू खाते, काही बी बैलाचा चारा खाते, काही बी. काही काही तर महाराज संडासच खाल्ले. हो ना, हे संडास खाणं काही माणसाचं काम नाही. आणि जेव्हापासून माणसाने गावातले संडास खाल्ले तेव्हापासून गावातले डुकर रानात गेले. त्यांना वाटलं आपली भावकी इथं आली, त्या भावकीला काही खायला पाहिजे म्हणून ते त्यांनी बिचारायला घरच्या बेनं धरलं रान. अशी परिस्थिती झाली, ते रानात गेले. आता ते रान डुकर झाले. गावातलेच पण रान डुकर ते बिचारे तिकडच पोट भरायला त्यांनी सोडून दिली. त्यांच्यासाठी ही इनामी जर्नी सोडून असे. म्हणून माणूस काही बी खाऊ शकतो, पण देव का खाईल महाराज म्हणतील. हो, पण देवावरती तुकोबा राहिलं आळ कशा करता घेतली असं. आणि देऊळ जर खाल्लं, दगड जर खाल्ले देवानं, तर दगड खाणं म्हणजे काय? हे काय पोट भरण्याचं लक्षण आहे काय? ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं, ओवीमध्ये जर भुकेची वेळ आणि भूक जर जास्त लागलेली असेल तर आदनी शिजती हरडू, म्हणजे आदनामध्ये गारगुटी सुद्धा शिजू शकतात. जर भुकेची वेळ जगन्नाथ राखीत असेल तर. म्हणून पोटामध्ये भुकेच्या आगीला जरी धोंडा टाकला तरी बी एखाद्या वेळेस पचू शकत असं हे म्हणलं जातं. फक्त आपल्याकडे व्यवहारामध्ये झोपेला धोंडा आणि भुकेला कोंडा. तसं देवानी एखादी वेळेस खाल्ला असं तुकोबाराय काय खोटं बोलणार थोडीच. तुकोबाराय खोटं बोलत नाहीत. आमचा तुकोबारायच्या शब्दावरती विश्वास आहे. पण तुकोबाराय तुम्ही खाल्लं म्हणता, पण कसं काय? अशी देवावर वेळ आलीच कशी? मंदिर खाण्याची. हो, बाकीचं खायचं सोडून दिलं, मंदिर खाल्लं देवाने, हे कसं काय वेळ आली? बरं, एक गोष्ट सांगतो, जगाला भरण पोषण करणारा कोण आहे महाराज? भगवान परमात्मा आहे. पोषितो जगाशी एकटा पोषण करतो महाराज. म्हणून त्याला विश्वंभर म्हटलेले. हो, विश्वंभर. हो, जगाचं पोषण भरण करणारा आहे. हो, असा भगवान परमात्मा विश्वंभर आहे, विश्वनाथ आहे. आणि त्यांनी तुम्हाला आम्हाला खाऊ घालायच्या ऐवजी त्यांनीच देऊळ खाल्लं. कदाचित एखाद्या वेळेस देवावर तशी वेळ आली का काय कुणास ठाऊक. महाराज, मी जाता जाता सांगतो, गावगाव देवाची मंदिर आहे. माणसं 3 टाइम रट्टावून हाणतील, पण देवाला एकदाही नैवेद्य दाखवत नाही. बघा तुम्ही, अजून बी गावात ते हनुमंतरायाचे मंदिर आहे. हो, दर दिवशी पाणी टाकणारे काही काही लोक आहेत. हो, हनुमंताच्या मूर्तीवरती पाणी टाकणारे लोक आहेत, पण नैवेद्य दाखवणारे. बारकाव्यानं बघा, माझं कीर्तनात ऐका, अख्खं गाव जीवन तृप्त आहे,
पण मारुतीला नैवेद्य नाही महाराज, गावातल्या विठ्ठल रुक्मिणीला नैवेद्य नाही. म्हणून नुसते मंदिर बांधायचे नाही तर त्याच्या नैवेद्याची व्यवस्था झाली पाहिजे. कारण प्राण प्रतिष्ठा करणं सोपं आहे, पण तिथून पुढं प्राण प्रतिष्ठा तास तिष्ठती म्हणजे राहणे, प्राणाचा संचार त्या मुक्तीमध्ये झाल्यानंतर प्राणाचे जेवढे धर्म आहेत तेवढे सकाळी त्याला उठवावं लागतं काकड्यानं देवाला, त्याच्यानंतर आंघोळ घालावी लागते. तुम्ही जसे रोज वेगळा वेगळा ड्रेस घालता तसा वेगळा वेगळा ड्रेस पाहिजे देवाला. त्यानंतर नैवेद्य पाहिजे 2 टाइम 3 टाइम, आणि त्याच्यानंतर पुन्हा शेजारती पाहिजे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये पलंगावरती मखमली कापड टाकून वरी त्याच्यावरती रग टाकली पाहिजे. एवढी भावना केली, एवढी पूजा जर केली तर त्या मूर्तीतून भगवान परमात्मा प्रगट होऊन प्रसन्न होत असतो महाराज. म्हणून मूर्ती म्हणजे हो देव आहे अशी भावना करावी लागते. म्हणून तुकोबाराने सांगितलं तुझी प्रतिमेची देव, देवाची प्रतिमेची पूजा करावी लागते आणि प्रतिमेमध्ये देव प्रगट होऊ शकतो महाराज. म्हणून देव दुसरीकडे पाहायला जायची गरज नाही, पण आपल्याला ज्या ती मूर्तीमध्ये देव दिसला नाही त्यावरती आपण कधी त्याला नैवेद्य दाखवला नाही. माणसाने देवावरती केलेला अन्याय आहे. आणि जो जगाचं भरण पोषण करतो त्याला खाऊ घालीत नाही, अरे त्याच त्याला खाऊ घालायचंय. जाता जाता एक गोष्ट सांगतो महाराज, आमच्या माता भगिनी हो जन्मापासून आपल्या आईनं आपल्याला खाऊ घातलं, स्वयंपाक तयार केला, तुमच्या तोंडामध्ये घास भरवला. तुम्ही मोठं झाल्यावरही तुम्ही उठायच्या अगोदर तुमची जेवणाची व्यवस्था तिनं केली महाराज. वेगळ्या वेगळ्या भाज्या तयार केल्या, वेगळ्या वेगळ्या हो पोळ्या चपात्या भाकरी तयार केल्या, आणि माझ्या लेकराला पाहिजे, माझ्या लेकराला पाहिजे म्हणून 8 तासानं तिनं ताट वाढलं. याच्यापैकी एखादा तरी पठ्या म्हणला का आई तू जेवलीस? जेवना आईला तिचंच तिनं तयार केलेलं, फक्त तोंडाने एवढंच म्हणायचं आई तू जेव ना. पण एकही बहादर आईला जेव म्हणत नाही महाराज. तिथून पुढं आई गेल्याच्या नंतर धर्मपत्नीनं पहाटच्या 4 वाजल्यापासून नवऱ्यासाठी सगळी सेवा केली महाराज. आणि आईचं ताट वाढून दिलं. काही काही पठ्ठे तर हात धुवायला सुद्धा दुसरीकडे जात नाही, तिला म्हणते हात धुवायला ताट आण. असे ताट असले हो, आणि तिथंच हात धुते आणि पुन्हा दुसऱ्या ताटामध्ये जेवते, पुन्हा दुसरीकडे महाराज हात धुवायला जात नाही, त्याच ताटात जेवलेल्या ताटात पुन्हा हात धुते. आणि तिला ते 2-2 ताट धुवावं लागते. पण एकही पठ्या बायकोला म्हणत नाही की तू जेवलीस का महाराज. किती दिवसापासून आमच्या माता भगिनी अरे काही नाही एवढंच म्हणाव ना हो, तुम्ही कुठं पाहुणे होऊन गेला आणि तुम्हाला जर सुंदर तऱ्हेचं ताट वाढलं, खरं सांगू का महाराज तुम्हाला, आमच्या माता भगिनीचं समाधान कशात आहे, तुम्ही जेवल्यानंतर तुम्हाला ढेकर आला की तिचं पोट भरतं महाराज. खोटी गोष्ट सांगत नाही. तुमच्यासाठी पक्वान्न तयार केले आणि तुम्ही ढेकर दिला की तिचं पोट भरतं. तुकोबाराय सांगतात महाराज, ढेकरे जेवण दिसे साचे, नाही तरी काचे गुंथा गुंथी. पण कधी पत्नीला म्हणत नाही, कधी बहिणीला म्हणत नाही, कधी लेकीला म्हणत नाही. अरे तुम्ही ह्यांना जर म्हणत नाही तर त्या